हे आहे ABN मीडिया नेटवर्क आणि आपण पाहत आहात गुन्हेगारी पंचनामा न्यूज। गुन्हे आणि गुन्हेगार त्यांना देईल डंका मार। गुन्हेगारी पंचनामा। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस स्टेशन हद्दीतील MJM हॉस्पिटल जवळ चोरीच्या 15 टू व्हीलर जप्त व एक चोर अटक। हो नमस्कार, मी PSI प्रमोद सखाराम देवकोते, नेमणूक सिडको पोलीस स्टेशन। आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MJM हॉस्पिटल या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं होतं। जे नातेवाईक पेशंटला ॲडमिट करतात घाई गडबडीत मोटरसायकल लावत होते, नेमकं त्यांच्याच गाड्या जो आम्हाला चोर मिळाला आहे तो चोर त्या गाड्या चोरी करत होता। त्यातले त्यात HF डिलक्स गाड्या त्याने बऱ्याच चोरलेल्या होत्या। त्यामुळं मी माझं पथक आम्ही तिथे सापळे लावले, 2 शिफ्टमध्ये 2-2 कर्मचारी लावून दिले साध्या कपड्यामध्ये। त्याबरोबरच इकडं तांत्रिक तपास केला, जसं की पूर्ण शहराचे जवळपास 250 CCTV कॅमेरे ते सुद्धा आम्ही चेक केले। त्याच्यातून आम्हाला एका संशयित इसमाची माहिती मिळाली। त्याला सापळा रचून त्याला पकडल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आज आतापर्यंत त्याच्याकडून 15 मोटरसायकल जप्त केलेले आहेत। 15 मोटरसायकलपैकी 12 मोटरसायकली चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 9 गुन्हे आपल्या सिडको पोलीस स्टेशनला आहेत, 2 गुन्हे वेदांत नगर पोलीस स्टेशनला आणि 1 गुन्हा उस्मानपुरा पोलीस स्टेशनला। आणखी काही गाड्या मिळण्याचे चान्सेस आहेत? आरोपी PCR मध्ये आहे, तपास चालू आहे, आणखी गाड्या मिळण्याची शक्यता आहे। या गाड्या म्हणजे MJM पासूनच चोरलेल्या आहे का इतर ठिकाणाहून सुद्धा? या आरोपीची MOB पाहता त्याने हॉस्पिटलच्या जवळून गाड्या चोरल्याचं निष्पन्न झालेलं आहे। MJM हॉस्पिटल येथून 9 गाड्या चोरल्या होत्या त्याने। त्याचबरोबर कृपामय हॉस्पिटल वेदांतनगरच्या हद्दीमध्ये तिथून एक गाडी चोरलेली आहे आणि सिटी केअर हॉस्पिटल उस्मानपुरा या ठिकाणाहून पण एक गाडी चोरलेली आहे। या अगोदर गुन्हा दाखल आहे त्याचा? नाही, या अगोदरचा त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचं काही निष्पन्न झालेलं नाही। नेमकी चोरी करायचं कशासाठी? याने हा व्यसनाधीन झाला, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळं आणि कौटुंबिक थोडं वादविवाद झाल्यामुळं त्याने या मार्गाचा अवलंब केला, कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळवण्यासाठी।